तर रात्री 9 वाजता आम्हाला जायचं बाहेर म्हणून तुला टाटा करून आणि ह्या बाबाला घेऊन चाललो बाहेर. बाहेर जायचंय म्हणलं पहिला सीएनजी भरून घेतला. तर आम्हाला होतं लग्नाच्या कार्यालयात, कारण की आमचं रात्रीचं येणार होतं वराड. वाट बघून बघून ताण लागली तरी काय वराड येईना. वाट बघून बेजार झालो आणि रात्री 11 वाजता फायनली वराड हे आलं. ही लोक चिपळून आलती आणि रस्ता खराब असल्यामुळे लय वेळ लागला. आणि ह्यो बघा आप्पा जाधव ह्याच्याच भावाचं लग्न आहे. आणि रात्री आपण असं मस्तपैकी आपण पाहुण्यांनी सगळ्या सोय करून चाललो घरी. आणि आज सकाळी लवकर 7ला उठून गाडी घेऊन गेलो हार तुऱ्याने सजवायला. सजवायचा विषय असा की नवरदेव आपल्या गाडीत बसणार होता हो. गाडीवरची फुलं बघून त्या पण एकदम हरकून टम झालती. तिला असं कधी एकदा गाडी काढू कधी एकदा पोलीस काढू असं झालतं. पण मी पण एकदम आवरून बिवरून लवकरात लवकर निघलो. आणि माझा मित्र नवरदेवाचा लहान भाऊ असल्यामुळे त्याच्या अंगा एवढी कामं पडलेली की नाही मला व्हिडिओ पण करता आला नाही. कारण आम्ही तर काम करायला गेलतो, व्हिडिओ करायला गेलो नव्हतो. कारण मित्राचा भाऊ ते आपला भाऊ सपला विषय. तर सकाळी 7ला गेलतो, रात्री संध्याकाळी 6:30लाच घरला आलो. काम तर केलंच पण एन्जॉय पण ढीक केला, त्यामुळे काही विषय नाही. सजवलेली गाडी मुद्दाम घरला घेऊन आलो, कारण की तुला म्हटलं जरा विस्कडा तीन लावायचं, कारण त्याला विस्कडाला आवडते फुलं तीन. तर आजचा ब्लॉग लयच लहान झाला, व्हिडिओ तीन करायला काही वेळच मिळाला नाही. तर काय विषय नाही, उद्यापासून आपण नव्याने सुरुवात करू. तर लवकरात लवकर फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.